हाकेंना मराठा द्वेषाची सवय लागलीये। मराठा आरक्षण आणि सामाजिक प्रश्नांवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे। एका नेत्याने केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांनी हाकेंना मराठा द्वेषाची सवय लागली असा गंभीर आरोप केला आहे। या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून विविध संघटना आणि नेतेही या वादामध्ये उडी घेत आहेत। मराठा समाजाच्या भावना दुखावणारी विधाने केली जात असल्याचा आरोप करत संबंधित नेत्यांवर टीका करण्यात येत आहे। दरम्यान या वादामुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून आगामी काळात हा मुद्दा आणखीनच चिघळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे। सरकार आणि संबंधित नेत्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे। कारण अधिकाऱ्याला सगळ्याला नोकरी प्यारी असते। कुणीही चुकीचं प्रमाणपत्र देणार नाही, कुणीही चुकीचं प्रमाणपत्र घेणार नाही। ज्या आमच्या ऐतिहासिक नोंदी त्या आधारेच हे प्रमाणपत्र दिले जात आहेत। परंतु मराठा द्वेषाचा कावीळ झालेल्या लक्ष्मण हाकेला आणि त्याच्या काही चांडाळ चौकडीला जाणून बुजून मराठा द्वेष करायची सवय लागली। त्याच्यातून त्याला मराठा आणि ओबीसी वाद करून त्याचा राजकीय स्वार्थ साधायचा, राजकीय पोळी भाजायची, म्हणून तो अशा चुकीचे वक्तव्य करतोय आणि अधिकाऱ्यावर दबाव आणून जे खरे प्रमाणपत्र मिळत आहेत ते मिळू नयेत, ज्या खऱ्या व्हॅलिडिटी मिळत आहेत त्या व्हॅलिडिटी होऊ नये यासाठी तो अधिकाऱ्यावर दबाव आणतोय। म्हणून त्याच्या या वक्तव्याकडे अधिकाऱ्यांनी कुणी गांभीर्याने बघू नये आणि जर कुणावर तो दबाव टाकत असेल तर त्याला भीक घालू नये। निश्चित येणाऱ्या काळात आम्ही हाकेला या त्याच्या लोकशाही मार्गाने जशास तसं उत्तर देण्यासाठी खंबीर आहोत।